मित्रांनो, कारल्याच्या भाजीत टाका तीळ आणि खाण्यासाठी सुद्धा करा भीड. करते कशी आमचं वीट. आया सास बहू का जमाना. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही बनवणार आहोत कारल्याची भाजी. सर्वात मेन आहे कारल्याची कटिंग. त्याची कटिंग करणं म्हणजे छोटे छोटे आकारामध्ये करायचे आहे, कारण की त्याचा कडवेपणा त्यामुळे निघून जातो. त्यानंतर त्याला लावून होतं आम्ही मीठ. नंतर ते स्वच्छ धुवून टाकलं. मीठ टाकलं बाई यांनी. आता काढून राहिली कारले इथलं पाणी, पिळून राहिली चांगले. खरोखर हातानं चांगले पिळले. आता गॅस ऑन केलेला आहे. आता टाकतोय. सगळ्यात पहिले टाकायचं आहे 2 चमच तेल. बघा, कारल्याच्या भाजी करता फारच कमी असं साहित्य लागते. आपण बारीक कापलेले हे कारले आहेत, हे तीळ आहेत, हा कांदा आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे गूळ. आता आपण टाकणार आहोत मोहरी. कांदे लगेचच टाकायची आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट. कांदा जास्त होऊ द्यायचा नाही, अर्धावटच कांदा होऊ द्यायचा आहे. आणि ही तीळ ठेवते इकडे बाजूला भाजायला. तीळ आता झालेला आहे, कारण हे आता तडातड असा तडकत आहे तीळ. बघा, हे याला म्हणतात तीळ झालेला आहे. कांदा हा पूर्णपणे होऊ द्यायचा नाही. ते तुम्हाला शेवटी सांगेल की कांदा अर्धवट कच्चा का ठेव. हे आता टाकलेले आहे आपण या तडक्यामध्ये सगळे कारले. आता ही परत 10 मिनिटं अशी शेकून काढायची, कारण आपण बनवणार आहोत ड्राय भाजी. जी आपण टिफिनमध्ये नेऊ शकतो. त्यानंतर हे आमचूर पावडर टाकायचे आहे. हे आहे आमचूर पावडर. त्यानंतर गूळ आणि आमचूर पावडरचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि म्हणून आंबट गोड अशी ही भाजी बनणार आहे. आता हे कारले पूर्णपणे शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जे तीळ भाजले होते, त्याची बनवली होती आपण पावडर दरदरी, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यामध्ये हे तिळाचे पावडर टाकल्यामुळे याची चव अतिशय अप्रतिम अशी येते आहे. कारल्याच्या भाजीमध्ये टाका तीळ आणि खाण्यासाठी करा मित्रांनो भीड.